नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्या समोर आहे एक विलक्षण जीवन कथा. एका स्त्रीची जिद्द, तिचा आत्मविश्वास आणि तिच्या जीवनात घडलेले अकल्पित परिवर्तन. पुण्यातील रुपाली भगवान पाटील एक शिक्षित आणि यशस्वी व्यावसायिक, जिच्या आयुष्याला एक नवा दृष्टिकोन मिळाला संत रामपालजी महाराज यांच्या आध्यात्मिक मार्गदर्शनामुळे. पारंपरिक भक्तीमध्ये रुळलेल्या या कुटुंबाने जीवनभर ईश्वर भक्ती केली, परंतु खऱ्या समाधानाचा शोध अजूनही सुरू होता. मग अचानक एक वळण, त्यांच्या पतींनी ऐकलेले एक सत्संग आणि घेतलेली नामदीक्षा. सुरुवातीला यावर विश्वास ठेवणं कठीण होतं, पण ज्या नियमांनी त्यांचे आयुष्य बदलले त्याच नियमांनी रुपालीताईंना गुरुदीक्षेकडे आकर्षित केले. संत रामपालजी महाराज यांची भक्ती स्वीकारल्यानंतर त्यांचं संपूर्ण जीवन बदलून गेलं. एका मोठ्या संकटाने त्यांच्या श्रद्धेची खरी परीक्षा घेतली. त्यांच्या शरीरात निर्माण झालेली गाठ, कॅन्सरचं भीषण सावट, डॉक्टरांनी दिलेला भयानक कॅन्सरचा अंदाज, उपचारांसाठी होणारा त्रास आणि त्यातून मिळणारा अनिश्चित निकाल. पण तेव्हा त्यांच्या हृदयात होती केवळ एकच श्रद्धा, संत रामपालजी महाराज. अद्भुत चमत्काराने, त्यांच्या भक्तीच्या शक्तीने त्यांना कॅन्सरसारख्या असाध्य आजारातून मुक्ती मिळाली. किमोथेरपीशिवाय, कोणत्याही औषधाशिवाय आज त्या पूर्णपणे निरोगी जीवन जगत आहेत. एवढंच नव्हे तर त्यांच्या वडिलांना झालेल्या पॅरालिसिसमधूनही त्यांना गुरुदेवांच्या कृपेने संपूर्ण मुक्ती मिळाली. ही एक अशी प्रेरणादायी कहाणी आहे जिथे अंधश्रद्धा नव्हे तर शास्त्राधारित भक्तीने जीवनाचा कायापालट केला. चला तर मग ऐकूया त्यांच्याच शब्दात. नमस्कार. नमस्ते. आपलं नाव? रुपाली भगवान पाटील. आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? मी मराठीमधून ग्रॅज्युएशन केलं आहे, स्पेशल मराठी. आणि त्यानंतर मी माझ्या मिस्टरांना आमचा ऑटोमोबाईलचा बिझनेस आहे, SML इसुझूची डीलरशिप नगरमध्ये, पुण्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये आहे. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 2004 मी संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेतली. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याआधी मी जे सगळे लोक जी पारंपरिक भक्ती करत होते तीच भक्ती आम्ही करत होतो. म्हणजे जसे श्रावण महिन्यामध्ये महादेवावरती बेलपत्र वाहणे, सोमवारचं व्रत करणे, त्यानंतर अभिषेक करणे, प्रदोष व्रत करणे. त्याच्यानंतर मी श्रावण महिन्यामध्ये आपली ही जी शिवलेलं अमृत असतं त्याचं वाचन करणं. त्याच्यानंतर 21 शिवलेल्या अमृतच्या ज्या 42 ओव्या असतात त्याचं पठण करणं. त्याच्यानंतर वैभव लक्ष्मीचे व्रत उपवास करणं, महालक्ष्मीचे व्रत उपवास करणं, चतुर्थी करणं. असे जसे माझ्या डोळ्यासमोर मी पहिल्यापासूनच मला ईश्वराची खूप आवड होती. मला वाटायचं की परमात्मा आहे, तो आपल्याला बघतोय आणि परमात्मा विश्वासात आहे. त्यामुळे जे माझे आई, माझे वडील जी काही भक्ती साधना करत होते, मी त्यांना बघूनच हे सगळं काही फॉलो करत होते. जसं तुम्ही सांगत आहात की आपण पूर्वीपासूनच महाराष्ट्रामध्ये जी काही भक्ती साधना चालते परंपरेनुसार, त्या भक्तिविधीमध्ये आपण लीन होतात. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांचा जो मार्ग आहे, तो मार्ग आपल्याला कसा कळाला आणि आपण त्यांच्या मार्गाकडे कसे वळालात? हो, मी जी भक्ती साधना पारंपरिक भक्ती करत होती, करता करता अचानक एक दिवस माझ्या आयुष्याचा एक खूप मोठ्या आयुष्याला एक टर्निंग पॉईंट मिळालं की माझे मिस्टर आहे ते संत रामपालजी महाराजांचा आमचा अहमदनगरमध्ये सत्संग होता आणि ते सत्संग ऐकायला गेले आणि सत्संग ऐकल्यानंतर त्यांनी नामदीक्षा घेतली. आणि नामदीक्षा घेऊन जेव्हा ते घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की मी असे गुरुजी आहेत संत रामपालजी महाराज, आणि मी त्यांची नामदीक्षा घेतली. आणि त्याचबरोबर त्यांनी जेव्हा मला सांगितलं की मी म्हटलं नामदीक्षा काय, मला तर तेव्हा काही एवढं कळत नव्हतं की नामदीक्षा काय, गुरुमंत्र काय, कारण मी आधी काही कुठले गुरु केले नव्हते. पण जेव्हा त्यांनी सांगितलं की मी संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली आणि नामदीक्षा घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी फक्त नामदीक्षा नाही घेतली, मी ॲक्च्युली जे संत रामपालजी महाराज आहेत त्यांचे नियम आहेत. नियम म्हणजे कुठले कुठले की कुठलंही व्यसन न करणं,
म्हणजे ड्रिंक्स न घेणं, बिडी, सिगरेट, तंबाखू, गुटखा, मिश्री यासारखं कुठलंही व्यसन न करणं. त्याचबरोबर त्यांनी सांगितलं की जे काही आहे यांचे जे नियम आहेत संत रामपालजी महाराजांचे, ते नियम ऐकून मला खूप त्याचं अट्रॅक्शन झालं की अरे मी आजपर्यंत तर ह्या इथं जेवढे काही मी भक्ती साधना किंवा माझे आई वडील किंवा आम्ही जी काही आधीची भक्ती करत होतो, गुरु, माझ्या आई वडिलांनी तर गुरु नव्हतं केले, पण मी जेवढ्या साधू संतांना बघत होती तर असे नियम कोणी सांगत नाही. मी जे ऐकलं होतं बालपणापासून की भक्ती म्हणजे काय, भक्ती म्हणजे काय, ज्याला मनाला वाटेल तशी भक्ती करणं, म्हणजे की त्याला कुठलेही नियम नाही. मंदिरात जाणं, व्रत उपवास करणं, पोथी वाचणं. आणि मला आश्चर्य वाटायचं लहानपणापासून की आपण उद्या उपवास आहे त्याच्या आदल्या दिवशी लोक नॉनव्हेज खातात आणि दुसऱ्या दिवशी म्हणतात की उपवास आहे. आणि हे जेव्हा मी संत रामपालजी महाराजांची भक्ती जेव्हा नियम बघितली की आपल्याला कुठलेही व्यसन करायचं नाही, त्याच्यानंतर नॉनव्हेज खायचं नाहीये, त्याच्यानंतर व्याभिचार नाही, चोरी नाही, ठगी नाही, कोणाला फसवणं नाही, 2 नंबरचं काम नाही, कोणाचं आत्मा दुखवणं नाही, एवढे अप्रतिम नियम. म्हणजे ते ऐकून मला असं वाटलं की जर एखाद्या परिवाराने हे सगळे नियम फॉलो केले तर तो त्यांचा परिवार निश्चितच नंदनवन होणार आहे. मग हे ऐकल्यावरती मी म्हटलं की हो, मला हे खूप आवडलं, तुम्ही घेऊन आले. मला ज्ञान तर तेव्हा काही एवढं समजलं नव्हतं, पण त्या नियमांमुळे मला अट्रॅक्शन झालं ह्या भक्तीचं. आणि त्यामुळे मी आणि माझा मुलगा, तो 3rd स्टँडर्डमध्ये होता, आम्ही दोघांनी संत रामपालजी महाराजांची ज्या वेळेला त्यांचा 2nd टाइम सत्संग होता त्यावेळेला जाऊन आम्ही गुरुदीक्षा घेतली. जसं आपण सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची जे काही भक्तिविधीमध्ये जे काही नियम आहेत त्या नियमांना आपण प्राधान्य दिलं आणि ते नियम आपल्याला आवडलेत आणि त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला जे काही समाज सुधारणेचं काम करत आहेत, त्यांचे जे काही नियम आहेत त्या नियमामुळे आज बरेचसे परिवार व्यसनापासून दूर गेलेले आहेत आणि सुखसमाधानाने जगत आहेत. तर या नियमाबद्दल आपल्याला असा काही अनुभव आला होता का की जे करून आपण संत रामपालजी महाराजांच्या ज्या नियमाला प्रभावित झाले, त्यांच्याकडे आकर्षित झाले आणि आपण त्यांची नामदीक्षा घेतली? हो, जसं म्हणजे मी सांगितलं ना की मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला ड्रिंक्स, माझे मिस्टर, आमचा जो व्यवसाय ऑटोमोबाईलचा व्यवसाय असल्यामुळे जे काही पार्टीज व्हायच्या किंवा मीटिंग्स व्हायच्या त्यानंतर ड्रिंक्स करणं किंवा हे एक स्टेटस झालं आहे की जनरली आपल्याला असं वाटतं जेव्हा तुम्ही बिझनेस करताय किंवा एका पार्टी देणं आणि त्यामध्ये ड्रिंक्स तर 101% ड्रिंक्सचा यूज केला जातो की जसं आजकाल आपण जसं बघितलं होतं की महाराष्ट्रीयन लोक पहिले चहा दिला जायचा, आता चहाच्या ऐवजी एवढा समाज वाईट अवस्थेला गेलाय ना की ड्रिंक्स ऑफर केली जाते. आणि त्याच्यामुळे कधीतरी जेव्हा ते ड्रिंक्स घ्यायचे तर मला वाईट वाटायचं आणि आमचं दोघांचं भांडण व्हायचं. त्यामुळे जेव्हा त्यांनी दीक्षा घेतली आणि जेव्हा त्यांनी हे नियम होता संत रामपालजी महाराजांचा की ड्रिंक्स करायचं नाही, तर त्यामुळे मला ते एवढं चांगलं वाटलं आणि मी ह्या भक्तीकडे अट्रॅक्ट होऊन म्हणजे माझ्यासोबत मला असं वाटलं की समाजामध्ये संत रामपालजी महाराज एवढं मोठं सोशल वर्क करतायत, एवढं समाज सुधारचं कार्य करताय आणि तरी त्याचा कुठलाही गाजावाजा करत नाहीये. कारण आजकाल माझ्यासारख्या अशा किती महिला आहेत की जर त्यांच्या नवऱ्यानी ड्रिंक्स केली तर त्यांचा पूर्ण परिवार ह्या ड्रिंक्समुळे डिस्टर्ब होतोय. जेव्हा जो एखादी माणूस व्यसन करतोय त्या व्यसनामुळे त्याला बुद्धी नसते की तो काय करतोय आणि तो परिवाराबरोबर जे वाईट वागतो तर त्याचा परिणाम मुलांपासून बायकोपर्यंत त्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. आणि ह्या संत रामपालजी महाराजांमुळे हे जेव्हा मला हे कळालं की ह्या नियम म्हणजे माझी भीती गेली की सगळ्यात महत्त्वाची म्हणजे मी सिक्युअर झाली की जो माझा नवरा आधी त्याला वाटायचं की मी पार्टी नाही केली तर आमच्या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम येईल किंवा माझे जे वरिष्ठ आहेत त्यांना ते नाराज होतील किंवा आमचा बिझनेस फ्लो कमी होईल, पण तसं काही झालं नाही. आम्ही जरी आज 17 वर्ष झाले आम्ही ह्या भक्ती मार्गात आहोत, तरी आमची अहमदनगरमध्ये, पुण्यामध्ये, औरंगाबादमध्ये SML इसूझूची डीलरशिप आहे. तो एवढा मोठ्या प्रमाणावर बिझनेस आहे, पण आम्ही संत रामपालजी महाराजांचे नियम पाळतो. कुठलेही ड्रिंक्स या पार्टीमध्ये नॉनव्हेज आणि ड्रिंक्स ऑफर केली जात नाही, तरीही आमचा बिझनेस त्या भरभराटीमध्येच आहे. म्हणून मला सगळ्यांना सांगावंसं वाटतं की संत रामपालजी महाराज जे समाज सुधारण्याचं कार्य करतायत ते अप्रतिम करतायत.
जसं तुम्ही सांगितलं की संत रामपालजी महाराजांचे जे काही नियम आहेत हे समाजासाठी एक आदर्श आहे आणि एक आदर्श समाज निर्माण करण्याचं कार्य, आज समाज सुधारण्याचं कार्य संत रामपालजी महाराज आपल्या भक्तिमार्गातनं आणि आपल्या नियमातनं करत आहेत. तर मला असं विचारायचं आहे, जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांचे हे काही नियम ऐकून त्यांच्याकडनं गुरुउपदेश घेतला आणि त्यांची सद्भक्ती स्वीकारली, त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? हो, लाभ तर एवढे झालेत सर की लाभ मी सांगू शकत नाही. ज्या वेळेला मी ह्या भक्तीमध्ये आली, आधी तर ज्ञान समजलं नव्हतं, पण जसं जसं आम्ही अभ्यास केला, विशेष म्हणजे संत रामपालजी महाराज जी काही भक्ती साधना सांगतायत ही शास्त्रानुकूल आहे. आणि आम्ही सुद्धा संत रामपालजी महाराजांमुळे आम्ही सगळे भगवद्गीतेत काय दिले, वेदांमध्ये काय दिले, 18 पुराणांमध्ये काय दिले, हे सगळं जेव्हा आम्ही स्वतः संत रामपालजी महाराजांच्या सत्संग ऐकल्यामुळे आम्हाला एवढं नॉलेज मिळालं की ते ऐकल्यामुळे मला स्वतःला ज्ञान झालं की अरे संत रामपालजी महाराज काय जी काही भक्ती सांगतायत ती प्रमाणित आहे सगळ्यात महत्त्वाची. आणि त्याच्यानंतर ह्या प्रमाणित भक्तीमुळे आजकाल जसं मी जे बघत आली की मला हा प्रश्न पडायचा बालपणापासून की ईश्वर असं का करतो, कोणी कधी सुखी आहे कोणी दुःखी आहे, हे असं का घडतं. तर मला जेव्हा मी संत रामपालजी महाराजांच्या भक्तीत आली तर मला कळालं की हे सुख आणि दुःख याचं काय कारण आहे. की मला एवढं कळालं की आधी मी जी पारंपरिक भक्ती करत होती त्या पारंपरिक भक्तीने माझं काही प्रारब्धाचे जे काही कर्म आहे हे काही वाढत पण नव्हते आणि कमी पण होत नव्हते. जे काही मला मिळत होतं पूर्व संचितामुळे मला मिळत होतं. पण त्यानंतर जेव्हा मी दीक्षा घेऊन मी जी काही भक्ती करायला लागली, त्या संत रामपालजी महाराज जे काही मंत्र देतात त्या मंत्रांमध्ये इतकी ताकद आहे की त्या मंत्रामुळे मला आर्थिक, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक या 4 स्तरावर लाभ झालेत. सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला माझे शारीरिक लाभ सांगणार आहे की सगळ्यात मोठा लाभ माझ्या आयुष्याचा म्हणजे जसं मी आज तुम्हा सर्वांसमोर मी माझा अनुभव सांगते की तर ती मी नसतीच. संत रामपालजी महाराज जर नसते, मी जर ह्या भक्तीत आली नसती तर मी आज ह्या ठिकाणी नसती. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे मला सगळ्यात मोठा लाभ झाला की माझ्या आयुष्यात एक मोठी घटना घडली की जसं माझी पूर्व हिस्ट्री आहे की माझ्या फॅमिलीमध्ये कॅन्सरची हेरिडिटी होती आणि त्यानंतर अचानक माझ्या बॉडीमध्ये मला गाठ आली मानेमध्ये आणि ती गाठ आल्यानंतर मला वाटलं की साधंच काहीतरी असेल. पण मग मी डॉक्टरकडे गेली. डॉक्टरांनी जेव्हा तपासलं तर त्यांना आधी वाटलं की सिम्पल असेल म्हणून त्यांनी मला 8 दिवसाची औषध दिली. त्याच्यानंतर ते म्हटले की ठीक आहे तुम्ही 15 दिवसांनी या. मग मी परत 15 दिवसांनी गेली. मला त्यांनी 15 दिवसांनी परत चेकअप केलं. परत ते म्हटले की परत मी तुमच्या औषधी बदलून देतोय आणि तुम्ही परत 15 दिवसांनी या. आणि मला वाटलं असं काय होते की सारखं मला हे 15 दिवसांनी बोलवत आहे. मला आधी वाटलं, मी सिरियस नाही घेतलं, पण नंतर मला वाटलं की काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा त्यांनी मला परत नेक्स्ट 15 दिवसांनी बोलवलं, त्यांनी चेकअप केलं, तेव्हा त्यांनी माझ्या मिस्टर आणि आम्ही दोघं गेलो होतो. त्यांनी सांगितलं की तुम्ही सुशिक्षित आहात, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की मी जी काही आतापर्यंत तुमची ट्रीटमेंट केली ती ट्रीटमेंट मी ट्राय केलं, सगळं काही ट्राय केलं की हे थोडं असेल ठीक होईल मेडिसिनने, पण मी याच्यापर्यंत पोचलो आहोत. निष्कर्ष माझा असा आहे की मला वाटते की ही जी काही गाठ आहे तुम्हाला सर्वायकल कॅन्सर आहे. आणि ज्या वेळेला हे मला कळालं की बापरे हे काय झालं, कारण का की कॅन्सर हा शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीन निघाली की असं वाटलं की पायाखाली जमीन नाही आहे. मी खूप अस्वस्थ झाली की मला कळालं की पुढे काय लिहिलं आहे माझं, की कॅन्सर हा शब्द ऐकल्यावर जसं मी आधी बघितलं होतं की माझे काका स्वतः डॉक्टर होते, कॅन्सरने तडफत मेले. माझा मामा अर्ली एजमध्ये कॅन्सरने वारला. माझी मावशी कमी वयात कॅन्सरने वारली. आणि मी छोटी असताना मी त्यांना पाहिलं की त्यांना केमोथेरपी देताना जे काही त्रास होतो आणि मी त्या अवस्थेतून बघितलं की ज्या वेळेला माणसाला कॅन्सर होतो त्याची ट्रीटमेंट होते, त्याचे केस जातात आणि त्याच्यानंतर केस जाणं, त्याच्यानंतर आयुष्य अगदी थोडं 2 वर्ष 3 वर्ष माहिती नाही की तुमचं प्रारब्ध किती आहे, तुमचं आयुष्य किती आहे. आणि तेव्हा हे मला कळलं तर मला आम्ही घरी आलो, मुलाला सांगितलं नाही. माझा मुलगा छोटा होता. मला वाटत होतं की बापरे, माझ्यापेक्षा त्यावेळेला मला माझ्या मुलाची आठवण आली की परमात्मा मला जगायचंय. मी हे कॅन्सर
मी नाही हे सहन करू शकत की मी त्याला ना सांगू. त्याची अवस्था इतकी, तो छोटा होता, 7th स्टँडर्डला होता, की मी त्याला सांगू शकत नव्हती की बाळा, ते म्हणत मम्मी तू का रडते. मला कळत नव्हतं की मी त्याला, तरी मी त्याला सांगितलं की काही नाही, मला थोडीशी ट्रीटमेंट आहे, डॉक्टर देत आहेत, आपण करू. पण मग त्यावेळेला मला आठवलं की अरे नाही, मी संत रामपालजी महाराजांच्या शरणी आहे, मला हिंमत हारायची नाहीये. त्यावेळेला मी गुरुजींना म्हणजे आमच्या संत रामपालजी महाराजांना प्रार्थना केली, मी दंडवत मारला आणि त्यांना मी सांगितलं की हे परमात्मा, हे गुरुजी, संत रामपालजी महाराज, मला जगायचंय, माझ्या मुलासाठी जगायचंय, मला नाही मरायचं. जे मी माझ्या आप्तस्वकीयांना कॅन्सरने तडपत मरताना बघितले तसं मला मरायचं नाहीये, मला आयुष्य जगायचंय. परमात्मा, मी तर तुमच्या या भक्तीत आली, मी तर तुमचं ऐकलंय की तुम्ही जी सतभक्ती देतात, शास्त्र अनुकूल भक्ती देतात, त्या भक्तीत इतकी ताकद आहे की माणसाचा असाध्य रोग ठीक होतो. जर आयुष्य नसेल परमात्मा तर त्यांना आयुष्य देतात संत रामपालजी महाराज. मग मला हे कळलं, मी म्हटलं की परमात्मा, गुरुजी, मी आता तुमची परीक्षा घेत आहे, मला आहे ना, मला माहिती नाही. एक तर मी त्यांच्यापुढे 2 ऑप्शन ठेवले की हे संत रामपालजी महाराज, परमात्मा, मला तडपत मरायचं नाही, सगळ्यात महत्त्वाचं. एक तर तुम्ही मला मृत्यू द्या, मला असं केस जाणं आणि मी केमोथेरपी घेणं, असं तडपत मरण्यापेक्षा मला तुम्ही चालता बोलता पटकन मृत्यू द्या. नाही तर माझ्या भक्तीत जर एवढी ताकद आहे, तुम्ही दिलेल्या मंत्रात जर ताकद आहे, तर मला जगायचंय, मला आयुष्य द्या. आणि मी तुम्हाला सांगू शकत नाही, म्हणजे आधी तर मला हे वाटत होते की मी काय मागते, मला काही कळत नव्हतं की मी कशा अवस्थेतून जाते. मेंटली अवस्था खूप खराब होती आणि तरी पण माझ्या मिस्टरांचा पण विश्वास होता, ते मला धीर देत होते की तू घाबरू नको, आपण परमात्माच्या शरणी आहे, संत रामपालजी महाराजांच्या शरणी, तुला काही होणार नाही. माझा दृढ विश्वास आहे त्यांच्या भक्तीवरती. आणि खरंच मी आधी परमात्माला म्हटले की नाही, मी तुमच्या दर्शनाला येणार. आम्ही त्यांच्या दर्शनार्थ गेलो आणि त्याच्यानंतर मला वाटलं की माझं ऑपरेशन होईल. आणि ऑपरेशन डॉक्टरने सांगितले की तुम्हाला 4 टाईपचा, मी जे काही सांगितलंय याच्यातला कुठला तरी 4 टाईपचा एक कॅन्सर तुम्हाला असू शकतो, सर्वायकल कॅन्सर असू शकतो. त्यानंतर आपण ठरवू की गाठ एवढी मोठी झाली की तुम्हाला कळल्यामुळे तुम्हाला आता त्याचं आपण बघू की ते टेस्ट केल्यानंतर, बायोप्सी केल्यानंतरच त्याचा रिझल्ट येईल की तुम्हाला कुठल्या टाईपचा कॅन्सर आहे. आणि त्यानंतर मग मी म्हटलं ठीक आहे, मला त्याच्यात कितीतरी वेळ जाईल, मला माहिती नाही की 6 महिने लागतील, किती वेळ लागेल. तर मग मी आधी ठरवलं की मी दर्शनार्थ गेली, मी संत रामपालजी महाराजांचं दर्शन घेऊन आले आणि मग मी बाकीच्या जेवढ्या मेडिकल टेस्ट आहे मी त्या सगळ्या फॉलो केल्या. एक दिवस मला असं, मी मृत्यूच्या जवळ जात होती, मला असं वाटत होतं. एकीकडे माझी अवस्था द्विधा होती, असं वाटत होतं की मी मृत्यूच्या जवळ जाते, पण माझा आत्मविश्वास, संत रामपालजी महाराजांवरचा दृढ विश्वास मला सांगत होता की नाही, मला गुरुजी वाचवतील, मला संत रामपालजी महाराज वाचवतील. आणि मी आल्यानंतर ते बायोप्सी झाली आणि बायोप्सीचा रिझल्ट, म्हणजे ती टेस्टचा रिझल्ट घ्यायला माझे हिंमत होत नव्हती. मी मिस्टरांना म्हटलं की तुम्ही जा, मी नाही येत, तुम्ही घेऊन या. आणि मला असं वाटत होतं की मी वाट बघत होती की हे आल्यानंतर मला चेहऱ्यावरून सुद्धा कळणार होतं की माझा रिझल्ट काय आलाय, म्हणजे मला कुठल्या टाईपचं काय कॅन्सर आहे किंवा नाही. आणि ज्या वेळेला ते जेव्हा घरी आले, आम्ही त्यांची वाट बघत होतो आणि त्यांनी पटकन आधी दंडवत मारला परमात्मांना, गुरुजींना. आणि ते म्हटले, रुपाली, तुला जे वाटतंय ना असं काही नाहीये, गुरुजींनी तुझ्यावर दया केली आहे, तुला कुठल्याही टाईपचा कॅन्सर नाही निघालाय. आणि मी हे सांगू शकत नाही, हे असं नाही होऊ शकत, असं कधीच होऊ शकत नाही. आणि तेव्हा मला कळालं की हे सगळं संत रामपालजी महाराजांची जी मी भक्ती करते त्या भक्तीची ही ताकद आहे. आणि माझ्या आयुष्याला एक नवीन सुरुवात झाली. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांना आपण चॅलेंज केलं की आपल्या गळ्यामध्ये जी गाठ झाली ती एकतर कॅन्सरची नको, नाहीतर मला एकतर मरण दे किंवा मला कुठलाही असा असाध्य रोग होऊ देऊ नये. आणि परमेश्वराने आपली हाक जाणली आणि आपल्याला त्यातून बरं केलं. तर मला असं विचारायचं आहे की ह्या गोष्टीला आजच्या घडीला किती दिवस लोटले आणि त्यासाठी जो काय आपल्याला पूर्वीचा जो आजार होता त्यासाठी आपण काही औषधोपचार घेत आहात का? आज त्या गोष्टीला जवळजवळ 6 वर्ष झाले आणि मी त्याच्यानंतर कुठलीही मेडिसिन घेतलं नाही, कुठलंही ट्रीटमेंट घेतलं नाही. आणि मी आज जी तुमच्यासमोर आहे एकदम वेल स्थितीत आहे, मला कुठलाही आजार नाही, काही नाही. आणि मी एकदम चांगलं निरोगी आयुष्य मी जगते, कसलाही त्रास मला होत नाहीये. हा तर आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या दयेने अतिशय असीम अशी आपली कृपा झाली संत रामपालजी महाराजांची आपल्यावर. आणि आपल्याला कॅन्सरसारख्या भयानक आजारापासून संत रामपालजी महाराजांच्या सद्भक्तीने वाचवलं आहेत. या लाभाव्यतिरिक्त आपल्याला आणखीन काही संत रामपालजी महाराजांच्या दयेने लाभ झालेत का? हो,
एवढे लाभ झालेत ना, हा तर सगळ्यात मोठा लाभ होता. आणि मी जर आता ते जर एवढं सांगायला बसली तर दिवस आणि रात्रसुद्धा अपूर्ण पडणार आहे. त्याच्यानंतर दुसरा सगळ्यात मोठा लाभ झाला की आता रिसेंटली करोनाच्या स्थितीमध्ये, म्हणजे एक 5 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की माझे वडील आधी जे सगळे पारंपरिक भक्ती करत होते ते पण करत होते, पण आम्ही ऑलरेडी 17 वर्षापासून या भक्तीत होती. मी वडिलांना सारखं सांगत होती की पप्पा तुम्ही हे ग्रंथ बघा, संत रामपालजी महाराज काय भक्ती सांगतायत ते बघा, पण त्यांनी कधीही सत्संग ते ऐकायचे पण कधी त्यांनी सिरियसली घेतली नाही. आणि अचानक त्यांच्या आयुष्यात एक मोठी घटना घडली की ते बाईकवरून पडले आणि पडताच त्यांना जेव्हा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर डॉक्टरांनी सांगितलं की ह्यांना ब्रेन हॅमरेज झालंय आणि त्यांच्या मेंदूमध्ये ज्या रक्ताच्या क्लॉट्स झाल्यात. आणि त्याच्यानंतर आधी तर ते खूप नॉर्मल होते आणि डॉक्टर म्हटले की त्यांना थोडीशी ट्रीटमेंट दिली, ते थोडे बरे झाले. आणि परत त्यांची शारीरिक अवस्था एवढी खराब झाली की त्यांना ट्रीटमेंट दिल्यानंतर पॅरालिसिसचा त्यांना अटॅक आला. आणि अटॅक आल्यानंतर ते घरी आल्यानंतर मला जसं कळालं की पप्पांना असं असं झाले म्हणून मी त्यांना भेटायला गेल्यानंतर मी त्यांना परत एकदा तळतळून प्रार्थना केली की पप्पा तुम्ही हे जी भक्ती साधना आहे संत रामपालजी महाराज जी सांगतायत, तुम्ही एकदा हे नाम दीक्षा घ्या आणि तुमची अवस्था आतापर्यंत तुम्ही जसे आहात, त्यांनी खूप सारं सोशल वर्क केलं, ते कुठलेही व्यसन करत नव्हते, कुठलेही वाईट गोष्टींपासून ते लांब होते, फक्त समाजाचं भलं करणं, देशाचं भलं करणं अशा विचारांचे ते होते. ते म्हटले की मी कधी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं वाईट कसं होणार. पण मी म्हटले पप्पा सगळ्यात महत्त्वाचं तुमचा हा गुणधर्म जो तुम्ही म्हणताय की मी कोणाचं वाईट नाही केलं तर माझं वाईट कसं होणार, पण तुम्ही जी भक्ती करताय, जी पारंपरिक भक्ती करताय त्या भक्तीमध्ये ती परिपूर्ण नाहीये आणि ते तुमचा दोष नाहीये. त्याच्यामध्ये तुमच्यावर आता जे काही संकट आलंय ते तुम्हाला हे कोणीही बाहेर काढू शकत नाही, फक्त संत रामपालजी महाराज ज्यांची भक्ती साधना बाहेर काढू शकतात. आणि माझ्या फोर्समुळे किंवा त्यांना जी अवस्था झाली होती की पॅरालिसिसमुळे त्यांचा एक हात आणि पाय काम करत नव्हता, तर तेव्हा त्यांना वाटलं की आयुष्य किती अनमोल आहे. जेव्हा आपण माणूस व्यवस्थित चालत असतो तेव्हा तो सगळं काही कोणावर डिपेंड नाही राहत आणि जेव्हा त्याचा एक हात आणि एक पाय काम करत नाही तर तो खूप डिस्टर्ब होतो. आणि ते एवढे स्वाभिमानी की त्यांना असं वाटतं की माझी सेवा माझ्या सुनेला, मुलाला, नातवाला हे सगळे त्यांची सेवा करत होते आणि मला ते दुःख पावलं जात नव्हतं. मी पप्पांना सांगितलं की पप्पा प्लीज एकदा ट्राय करा, तुम्ही भक्ती घ्या. आणि मग तेव्हा पप्पा म्हटले ठीक आहे तू एवढं सांगते ना की मी दीक्षा घेतो. आणि माझ्या वडिलांनी दीक्षा घेतली आणि एवढा बदल झाला. माझ्या वडिलांनी दीक्षा घेतली आणि दीक्षा घेतल्यानंतर एक 4 दिवस त्यांना थोडं वेगळं वाटलं की हे मी भक्ती करतोय. त्यांनी जरा नियम समजून घेतले आणि 4 दिवसानंतर त्यांना असं वाटलं की माझी बॉडी हळूहळू त्यांच्या ब्रेनमध्ये जे क्लॉट झाले होते ना, तर पहिले जो एक हात आणि एक पाय काम करत नव्हता तर नंतर त्यांची बॉडी कुठलंच काम करत नव्हती. आणि ते बेडला खिळले आणि बेडला खिळल्यानंतर असं वाटलं की मला परत भावाने फोन केला की दीदी तू पटकन ये, पप्पांची अवस्था अचानक क्रिटिकल झाली आहे, त्यांची बॉडी काम करत नाहीये आणि डॉक्टर सांगतायत की आता ही जी अवस्था झाली त्याला एक ऑप्शन आहे की आपल्याला ऑपरेशन करावं लागेल मेंदूचं. आणि ते ऑपरेशनमध्ये सुद्धा डॉक्टर म्हणतात की गॅरंटी नाही, 35 लाख रुपये खर्च लागेल फायनान्शियली. आणि त्यानंतर एवढा खर्च करून सुद्धा ती व्यक्ती 2 वर्ष 3 वर्ष किती वर्ष कोमात राहू शकते आणि तुम्हाला त्यांचा सांभाळ करावा लागेल. तर आम्ही खूप डिस्टर्ब झालो, काय करावं मला कळेना. मग मी संत रामपालजी महाराजांना प्रार्थना लावली की परमात्मा की वडिलांनी आता नामदीक्षा घेतली, तुम्ही बघा. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा प्रार्थना लावली परमात्मांनी सांगितलं, गुरुजींनी संत रामपालजी महाराजांनी सांगितलं की बेटा गुरुजी दया करतील. आणि संत रामपालजी महाराजांची दया एक 8 दिवसानंतर जे माझे वडील अक्षरशः म्हणजे एकदम 8 दिवस ते असे कोमासारख्या अवस्थेत होते की त्यांची बॉडी काम करत नव्हती, वाचा बोलत नव्हती, ते फक्त बघत होते. डाएट घेणं त्यांनी बंद केलं होतं. आणि 8 दिवसानंतर अचानक मी जेव्हा प्रार्थना लावली आणि त्यानंतर सडनली त्यांची वाचा आली आणि त्यांनी लिक्विड डाएट घ्यायला सुरू केलं. आणि मी तुम्हाला सांगू शकते की त्यांना म्हणजे त्यांची जे काही बॉडीसारखं ते अंथरुणावर होते ते
3 महिन्यामध्ये माझे वडील असं रोज एक एक दिवस त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट होऊन आता आज रिसेंटली त्या गोष्टीला 5 म्हणजे आधीचा काळ आणि हे 3 महिन्यानंतर ते अगदी एक जो नॉर्मल माणूस की जर तुम्ही त्यांना पळायला जरी सांगितलं तरी ते नॉर्मल पळू शकतात अशी त्यांची अवस्था झाली. हा माझ्या आयुष्यातला खूप मोठा म्हणजे जेव्हा माझ्यावर झालं तेव्हा सुद्धा मी एवढी दुःखी झाली नव्हती, पण जेव्हा मी माझ्या वडिलांना मी ज्या बालपणापासून त्यांना अगदी एवढं स्ट्रॉंग अवस्थेत बघितलेलं होतं, पण त्यांना असं ते जेव्हा पॅरालिसिसमुळे एवढे ते असे झाले होते की ते त्यांचं बॉडी काम करत नाही. मी त्यांना असं एखादी म्हणजे जो एखादी माणूस म्हणतो की हा काही कामाचा नाही तो कसा झालाय ते बघून मला दुःख वाटत होतं. पण संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमुळे त्यांना त्यांच्या वाईट अवस्थेत जाऊन सुद्धा ते परत एकदम नॉर्मल अवस्थेत आले आणि तुमच्या आमच्यासारखे ते नॉर्मल झाले. जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या दयेने आज आपल्या वडिलांवर जे काही संकट आलं होतं अर्धांग व्हायचं त्यातनं ते बरे झाले आणि आज एक नॉर्मल आयुष्य ते आज जगत आहेत तुम्हा आम्हासारखं. तर मला असं विचारायचं आहे की संत रामपालजी महाराजांची जी काही सद्भक्ती आहे त्या सद्भक्तीच्या जोरावर आपण व आपला परिवार आज सुखसमाधानाने आयुष्य जगत आहात. तर ह्या अनुषंगाने आपण आपल्यासारख्या ज्या इतर भगिनी आहेत त्याचप्रमाणे ज्या आपल्या मित्रपरिवार आहे, आपल्या ज्या सख्या आहेत आणि जो कौटुंबिक परिवार आपला आहे, जे आप्तेष्ट आहे आणि जो आज टी व्ही चॅनलच्या माध्यमातून जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत या सर्वांसाठी आपण काय संदेश द्याल? हो, मी ह्या सगळ्यांसाठी एक संदेश तर मी नाही देऊ शकत, पण मी सगळ्यांना एक विनंती करते, प्रार्थना करते की सगळ्यात तुम्ही समजा संत रामपालजी महाराज काय ज्ञान सांगतायत. ती जे भक्ती साधना सांगतायत ते काही कुठलीही मनाने किंवा मनगढंत लोकवेदावर आधारित नाही सांगत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संत रामपालजी महाराजांची भक्ती ही प्रमाणित भक्ती आहे, म्हणजे शास्त्र अनुकूल भक्ती की आपली भगवद्गीता, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र हे सगळं ते उलगडून सांगतायत. संत रामपालजी महाराजांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद आहे की त्यांनी दिलेल्या शास्त्र अनुकूल भक्तीमुळे लाखो कुटुंब व्यसनापासून आज लांब झालेत. आणि त्यानंतर परत सगळ्यात मोठा लाभ, एक मी स्त्री आहे, मी स्त्रियांच्या भावना समजू शकते की त्यांनी सगळ्यात मोठं एक सोशल वर्क संत रामपालजी महाराज करतायत की हुंडाबंदीमुळे स्त्रीला म्हणजे जसं एक पित्याला जेव्हा जर खूप साऱ्या मुली असतील तर त्यांना बालपणापासून प्रश्न पडतो की हुंडा जमा करणं आणि तो देणं, ते सुद्धा संत रामपालजी महाराजांनी सगळ्यांना वाचवलंय की हुंडा ही पद्धतच म्हणजे जेवढे काही आम्ही संत रामपालजी महाराजांचे अनुयायी आहोत की कुठलंही 1 रुपयाचा हुंडा न घेता एक रमणी म्हणून एक 17 मिनिटाची कार्यक्रम असतो तो पार पडतो. कुठलाही पाखंड त्यामध्ये नसतं आणि एवढा सुंदर उपक्रम संत रामपालजी महाराज राबवत आहेत. संत रामपालजी महाराज जे काही शास्त्र अनुकूल भक्ती देतात त्यामुळे मी तुम्हा सगळ्यांना एक विनंती करते, एक प्रार्थना करते की तुम्ही संत रामपालजी महाराजांचं ज्ञान समजा, सत्संग ऐका. सोशल मीडियावरती यूट्यूबवर त्यांचे सत्संग आहे, त्यानंतर तुम्हाला अनेक विविध चॅनल्सवरती त्यांचे सत्संग चालू आहेत. जगण्याचा मार्ग आणि ज्ञानगंगा हे पुस्तक आहेत, हे वाचा. आणि मला जसं लाभ झाले विविध प्रकारचे तसे तुम्हा सर्वांना जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही लवकरात लवकर त्यांच्या शरणमध्ये या आणि ही भक्ती स्वीकारा. आणि तुम्ही सुद्धा आज जसं मी माझे लाभ सांगते तर तुम्ही त्याचा अनुभव स्वतः घ्याल. ही कळकळीची विनंती मी सगळ्यांना करते की एकदा येऊन तुम्ही संत रामपालजी महाराजांचा सत्संग तरी ऐका. जसं तुम्ही सांगत आहात की आज सर्व समाजाने संत रामपालजी महाराजांची जी काही शिकवण आहे ती शिकवण घ्यायला हवी, त्याचं अध्ययन करायला हवं आणि त्यांच्याकडनं नामोपदेश घेऊन आपलं आणि आपल्या कुटुंबाचं कल्याण करायला हवं. तर ह्या अनुषंगाने जर एखाद्या साधकाला असं जाणवलं की आपणसुद्धा संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी तर तो साधक किंवा ती व्यक्ती संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा कशी घेऊ शकेल? हो, संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेणं खूप सोपं झालं आहे. संत रामपालजी महाराजांचे जे सत्संग चालतात विविध चॅनल्सवरती त्यावरती त्यांचे नंबर्स फ्लॅश होत असतात. तुम्ही त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्ही ज्या शहरातले आहात, ज्या राज्यातले आहात, तुम्ही कॉन्टॅक्ट करून ते तुम्हाला गाईड करतील की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा केंद्र कुठे आहे आणि तुम्ही ती दीक्षा घ्या. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं की संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा ही निशुल्क मिळते, कुठलंही चार्ज तुम्हाला करायचं नाहीये आणि तुम्ही ती दीक्षा निशुल्कपणे घेऊन त्याचा लाभ घेऊ शकता. धन्यवाद. धन्यवाद. सत्साहेब.
संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagatgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.